स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आपण प्रकाशाचे अपवर्तन। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकाशाचे परावर्तन हा कन्सेप्ट बघितलेला आहे। जर तुम्ही प्रकाशाचे परावर्तन हा कन्सेप्ट बघितला नसेल तर ते व्हिडिओ पाहून घ्या, कारण प्रकाशाचे जे परावर्तन आहे त्या परावर्तनमधले काही टॉपिक आहेत, काही बेसिक कन्सेप्ट आहेत, आपल्याला हे प्रकाशाच्या अपवर्तनमध्ये वापरायचे आहेत। विज्ञानामधले काही नवीन नवीन शब्द आहेत, ते तुम्हाला अनोळखी शब्द आहेत, आपण कधी पण ते वापरत नाहीत, ते शब्द परावर्तनामध्ये आहेत आणि अपवर्तनामध्ये सुद्धा आहे। त्याच्यासाठी परावर्तनाचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, मग नंतर तुम्ही अपवर्तनाचा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला एकदम लवकर समजून जाईल। तर पहा, आपण आज सुरू करूया प्रकाशाचे अपवर्तन काय असते। आता प्रकाशाचे अपवर्तन हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही मागच्या वर्षाचे प्रश्न पाहू शकता। तर आपण सुरुवातीला पाहूया प्रकाशाचे अपवर्तन कशाला म्हणतात। पहा, प्रकाशाचे अपवर्तन समजण्याच्या अगोदर काही विज्ञानाचे काही शब्द आहेत, ते अनोळखी शब्द आहेत, आपण बोलते वेळेस ते शब्द वापरत नाहीत। ते शब्द जर तुम्हाला समजले तर तुम्हाला हा कन्सेप्ट व्यवस्थित समजतो। त्याच्यामधला पहिला शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, किंवा तो शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तर पहा, पहिला शब्द आहे पारदर्शक। पहिला शब्द काय आहे? पारदर्शक माध्यम। पारदर्शक माध्यम काय असते हे काही जणांना माहीतच नसते। पारदर्शक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये। पारदर्शक माध्यम म्हणजे काय? पारदर्शक माध्यम म्हणजे पहा, एखादं प्रकाश आहे, आपण प्रकाश किरण, एखादं प्रकाश किरण एका माध्यमावर पडत आहे, म्हणजे ह्या बोर्डावर प्रकाश किरण पडत आहे। मग या बोर्डावर जर मी असं टार्च लावलो किंवा प्रकाश किरण इथं जर पडलं तर प्रकाश किरण त्या बोर्डावरून तिकडे जाते का? भीतीच्या पलीकडे जाते का? जात नाही। तर प्रकाश किरण काय होणार? इथं पडणार, मग नंतर तिकडे जाणार, म्हणजे प्रकाशाचं परावर्तन होणार। या भिंतीवर जर आपण प्रकाश किरण टाकला तर ह्या भिंतीवरून प्रकाश किरण तिकडे जातो का? जात नाही। तो प्रकाश किरण काय होतो? त्या भिंतीवर प्रकाश किरण पुढे समोर जातो, म्हणजे परावर्तन होतो। आपण कालच्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे। तर पारदर्शक माध्यम म्हणजे असं माध्यम की आपण त्या माध्यमावर जर प्रकाश किरण टाकलो तर तो प्रकाश किरण त्या माध्यमापासून पुढे गेला पाहिजे। तो माध्यमापासून काय गेला पाहिजे? पुढे गेला पाहिजे। म्हणजे एक्झाम्पलमध्ये काय असते, समजा तुम्ही काचेवर जर प्रकाश टाकला तर काचेवर प्रकाश टाकल्यानंतर काचेपासून प्रकाश इकडे येत नाही, प्रकाश कुठे जातो? पुढे जातो। म्हणजेच एक प्रकार आहे आपलं काच हे पारदर्शक माध्यम आहे। त्याच्यानंतर पाण्यामध्ये तुम्ही प्रकाश टाकला तर पाण्यामध्ये काय होतं? प्रकाश वापस येतो का? वापस येत नाही, पाण्यामध्ये जातो प्रकाश। म्हणजेच तुम्हाला पारदर्शक माध्यम समजलं असेल। पारदर्शक माध्यम म्हणजे त्याच्यावर जर आपण प्रकाश किरण टाकलो तर ते प्रकाश किरण परत न येता पुढे जातील, असं माध्यम म्हणजेच पारदर्शक माध्यम। आणि प्रकाशाचं अपवर्तन हा जो कन्सेप्ट आहे तो पारदर्शक माध्यमावरच असतो, कारण पारदर्शक माध्यमावरच तुम्ही प्रकाशाचं अपवर्तन पाहू शकता। पारदर्शक माध्यम नसेल तर तिथं प्रकाशाचं अपवर्तन होतच नाही। तर आपण प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे नेमकं काय असते ते पाहूया। आपण एक पारदर्शक माध्यम घेऊया सुरुवातीला। पारदर्शक माध्यम, तर आता पारदर्शक माध्यममध्ये पहा, आपण एक काच घेऊया। काय घेऊया? एक काच घेऊया। हे समजा एक मोठ्याच्या मोठा मी इथे काच घेतलेला आहे। हे काय आहे? एक ग्लास आहे आपल्यापाशी। ह्या ग्लासला नाव देऊ आपण। इथं समजा मी ए दिलं, इथं बी दिलं, त्याच्यानंतर इथं सी आहे, इथं डी आहे। हा एक काच आहे मोठ्याच्या मोठा। मग इथून काय करत आहे? मी प्रकाश किरण टाकत आहे। काय करत आहे? मी इथून प्रकाश किरण टाकत आहे। समजा मी इथून असा प्रकाश किरण टाकलो, तर आता हे जो प्रकाश किरण आहे तो कोणत्या माध्यमावर आला? पारदर्शक माध्यमावर आला। म्हणजे हा काच एक काय आहे? आपलं पारदर्शक माध्यम आहे। तर पहा, मी तुम्हाला प्रकाशाचं जे अपवर्तन आहे तो आपण व्याख्या बघूया पहिलं, मग नंतर ह्या आकृतीवरून ते व्याख्या समजून घेऊया। तर पहा, प्रकाश एखाद्या पारदर्शक माध्यमातून प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात। पहा, व्याख्या काय आहे? प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमातून जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतात। म्हणजे इथं पहिली पारदर्शक माध्यम काय आपली? इथं काही नाही, म्हणजे काय आहे? हवा आहे। काय आहे? हवा। हवा पण ही काय आहे? एक पारदर्शक माध्यम आहे। हवेमध्ये सुद्धा काय होतो? प्रकाश पुढे जातो। समजा इथं हवा आहे, हवेवर तुम्ही प्रकाश टाकला तर प्रकाश हवेला लागून इकडे येतो का? येत नाही, हवेच्या पुढे जातो। पारदर्शक माध्यम, हवा म्हणजेच काय? एक प्रकारचे पारदर्शक माध्यम। आणि हा जो काच आहे, या हवामधून पारदर्शक माध्यमातून, हवा म्हणजे पारदर्शक माध्यम, हवेतून प्रकाश किरण काचेवर पडत आहे। म्हणजेच कोणत्या माध्यमावर पडत आहे? काच हे एक आपले काय आहे? पारदर्शक माध्यमच आहे। समजा हा काच आहे, काचेवर पडत आहे, म्हणजे इथं पारदर्शक माध्यमावर पडत आहेत। मग एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना दिशा जे बदलते
दिशा बदलते त्या नैसर्गिक प्रक्रियेला आपण काय म्हणायचं, अपवर्तन म्हणायचं. समजा इथून प्रकाश किरण ह्या काचेवर पडत आहे, तर हा जो प्रकाश किरण असं सरळ जात नाही, हा प्रकाश किरण थोडं याची दिशा बदलते. काय बदलते, याची दिशा बदलते. पहा कशी दिशा बदलू लागली. पहा हे हवा आहे पारदर्शक माध्यम, काच सुद्धा पारदर्शक माध्यम आहे. या पारदर्शक माध्यमापासून हा प्रकाश किरण इथं आला, मग इथं आल्यानंतर पहा दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जात आहे, म्हणजे ह्या काचेमध्ये जाताना हे असं सरळ गेला का, सरळ गेला नाही, त्याची दिशा थोडी इकडं खाली आली. दिशा काय झाली, इकडं बदललेली आहे. जर दिशा बदलली, हे दिशा बदलण्याचं नेमकं कारण काय असते हे पण तुम्हाला महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायला. दिशा का बदलते, दिशा का बदलते, जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये प्रकाश किरण जातात अपवर्तनामध्ये, तेव्हा प्रकाश किरणाची दिशा बदलते. दिशा बदलण्याचं नेमकं कारण काय असते, दिशा का बदलते, कारण एका पारदर्शक माध्यमामध्ये जी प्रकाश किरणाचा वेग असतो, तो वेग दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये तोच वेग नसतो, कारण त्या वेगामध्ये बदल होत असते. समजा या पारदर्शक माध्यमामध्ये प्रकाश किरणाचा वेग जर जास्त असेल तर ह्याच्यामध्ये काय होतो, वेग कमी होतो. म्हणजे ह्या दोन पारदर्शक माध्यमामध्ये प्रकाश किरणाचा वेग कसा असतो, बदलत असतो. जर वेग बदलत असेल तर त्याची दिशा सुद्धा काय होते, ऑटोमॅटिक बदलत असते. हे पहा, हे झालं आपलं अपवर्तन. कळालं तुम्हाला प्रकाशाचे अपवर्तन कशाला म्हणतात. एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाते वेळेस दिशा बदलण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणायचं, अपवर्तन असं म्हणायचं, प्रकाशाचं अपवर्तन म्हणायचं. काय जाते वेळेस, प्रकाश किरण जाते वेळेस. तर पहा आता याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. आता हा जो प्रकाश किरण आहे, हा प्रकाश किरण काय करत आहे, एका पारदर्शक माध्यमामध्ये जात आहे. म्हणजे हा जो जाणारा किरण आहे, या जाणाऱ्या किरणाला एक नाव असते, आणि हे दुसरं माध्यमामध्ये जात आहे गेलेला किरण आहे आणि त्याची दिशा बदललेली आहे, आणि ह्या किरणाला सुद्धा एक नाव असते. तर पहा जाणारा जो किरण आहे पारदर्शक माध्यमावर पृष्ठभागावर जाणारा जो किरण आहे त्याला काय म्हणायचं, आपाती किरण असं म्हणायचं. काल पण आपण बघितलो, आपाती किरण असं त्याला म्हणायचं. आपाती किरण कशाला म्हणायचं, एखाद्या पृष्ठभागावर, म्हणजे कोणाच्या पृष्ठभागावर, पारदर्शक माध्यमाच्या पृष्ठभागावर एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाणारा जो किरण आहे सुरुवातीचा, त्याला आपाती किरण म्हणायचं. समजा याला नाव दिलो आपण, याला दिलो समजा इथं एम दिलो, इथं ओ दिलो. हे जे एम ओ आहे, हे एम ओ काय आहे, आपला आपाती किरण आहे. त्याच्यानंतर पहा इथून एम आहे तर इथं मी समजा इथं एन दिलो, तर पहा इथं एन दिलो, म्हणजे हा इथं काय होत आहे किरण, हा किरण काय इथं दिशा बदलू लागली, म्हणजे तो काय होत आहे, अपवर्तित होत आहे. म्हणजे इथून आलेला आपाती किरण, मग आपाती किरण झाल्यानंतर इथं काय होऊ लागली, दिशा बदलू लागली. हा जो दिशा बदलत आहे तो किरणाला काय म्हणायचं, अपवर्तित किरण म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, अपवर्तित किरण. त्याला काय म्हणायचं, अपवर्तित किरण. याला म्हणायचं अपवर्तित किरण. कोणतं अपवर्तित किरण आहे, एम एन हे आपलं अपवर्तित किरण आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण परावर्तनामध्ये शिकलो होतो, ज्या पृष्ठभागावर जे किरण येऊन आदळून नंतर तिकडे परत जातात, ते दोन किरण होते. जे आदळणारी किरण आहे त्याला आपाती किरणच म्हणलेलं होतं. मग परत तिकडे जाते त्याला काय म्हणलं होतं आपण, परावर्तित किरण असं म्हणलं होतं. पण इथं परावर्तन आहे का, तिथं नाही, इथं अपवर्तन आहे. म्हणून तिथं ह्याला काय म्हणायचं, ही किरण काय होत आहे, इथं अपवर्तित होत आहे, म्हणजे त्याला अपवर्तित किरण असं म्हणायचं. तर पहा इथं आपाती किरण आणि अपवर्ती किरण एका बिंदूपाशी इथं काय होत आहेत, एकत्र येत आहेत. या बिंदूपाशी आपण काय करायचं, एक लंब टाकायचा. तिथं सुद्धा आपण एक लंब टाकला होता, आणि हा लंब आहे ना वर टाकलो आपण. यामध्ये काय करायचं, अपवर्तनामध्ये खाली सुद्धा हा लंब टाकायचा, असा खाली टाकलो, आणि या लंबाला सुद्धा आपण काय देऊया, नाव देऊया. समजा याला इथं एस दिलं आणि इथं आर दिलं. हे एस आर काय झालं, आपलं स्तंभिका आहे. ही काय आहे, आपली स्तंभिका आहे. काल सुद्धा बघितलं आपण, ही काय आहे, स्तंभिका आहे. स्तंभिका कोणती आहे, आपली एस आर ही काय आहे, आपली स्तंभिका आहे. हे तीन गोष्टी याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत, आणि याचे तीन नियम आहेत. ते नियम बघितल्यानंतर ह्या आकृतीवरूनच 4-5 प्रश्न तयार होतात. तेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात, आणि ह्याचे प्रकाशाच्या अपवर्तनाचे 3 नियम तर विचारलेलेच आहेत परीक्षेमध्ये, आणि खूप सारे वेगवेगळे प्रश्न सुद्धा आहेत. ते प्रश्न सुद्धा आपण इथं बघणार आहोत. पहिलं सुरुवातीला आपण नियम बघून घेऊया, ते नियम काय काय लक्षात ठेवायचं आहे. तर पहा पहिला नियम काय आहे आपला, पहिला नियम आपला प्रकाशाचं परावर्तनामध्ये जो नियम होता तोच नियम आपल्या प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये आहे मित्रांनो. तर पहिला नियम असा आहे की आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे तिन्ही पण काय असतात, एकाच प्रतलात असतात. हे तिन्ही पण कुठं असतात, एकाच प्रतलात असतात. हे पहिला नियम आहे. काय आहे, एकाच प्रतलात असतात. कोण कोण असतात, हे 1 2 3 आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात. आता दुसरा नियम काय आहे, दुसरा नियम असा आहे की हा जो
आपत्ती, आता इथं पहा अजून एक तुम्हाला काल सांगितलं होतं मी तुम्हाला की हे जो आपत्ती किरण आहे आणि हा स्तंभिका आहे, या स्तंभिका आणि आपत्ती किरणापासून एक कोन तयार होत आहे. इथं काय तयार होत आहे? कोन. या कोणाला काय म्हणायचं? आय म्हणायचं. ह्या कोणाला काय म्हणायचं? आय म्हणून डिनोट करायचं असते. ह्या आपत्ती किरण आणि स्तंभिका याच्यापासून जो कोन तयार होत आहे त्याला काय म्हणायचं? आपतन कोन म्हणायचं. काल पण तुम्हाला लिहून दिलं होतं. कोणतं कोन म्हणायचं आपल्याला? आपतन कोन असं म्हणायचं. आपतन कोन. इथं आपतन कोन कोणता आहे पहा, हे आहे OMS. कोन OMS हा काय आहे? आपतन कोन आहे. आणि इथं सुद्धा एक कोन तयार होत आहे. हा कोन कशापासून तयार झालेला आहे पहा मित्रांनो, हा कोन स्तंभिका आणि अपवर्तित किरण, स्तंभिका आणि अपवर्तित किरणापासून हा कोन तयार झालेला आहे. हा कोणाला आर म्हणायचं आणि त्या कोणाला नाव काय द्यायचं आहे आपल्याला? अपवर्तित कोन असं नाव द्यायचं आहे. त्याला काय द्यायचं आहे नाव? अपवर्तित कोन असं ह्याला नाव द्यायचं आहे. तर पहा अपवर्तित कोन कोणता आहे आपला? हा आहे, हा आर वाला. आर, याला आर दिलं ना, याला एक वेगळं नाव देऊया. आर मध्ये येत आहे, इथं क्यू दिलं समजा आपण. हा कोणता आहे? QRN, अँगल QRN हा कोणता आहे? अपवर्तित कोन आहे. हा अपवर्तित कोन. त्याच्यानंतर वरचा कोन कोणता? सॉरी, हे अपवर्तित कोन आहे. वरचा कोन कोणता आहे? आपतन कोन आहे. आपतन कोन तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्येच समजलेला आहे, कारण हे जे आपत्ती किरण आहे आणि स्तंभिका आहे याच्यापासून जे कोन तयार होते त्याला आपतन कोन असं म्हणतात. आणि याच्यामध्ये पहा अपवर्तित किरण आहे, अपवर्तित किरण आणि स्तंभिका याच्यामध्ये जे कोन तयार होत आहे त्याला काय म्हणायचं? अपवर्तित कोन म्हणायचं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हा जो कोन आहे ह्या कोनावरच एक नियम आहे. आणि हे जे दोन कोन आहेत, अपवर्तित कोन आणि आपतन कोन, हे दोन काय असतात? एकमेकाच्या विरुद्ध असतात. हे दोन काय असतात? हे आपतन कोन, पहा मी दुसरं लिहून देत आहे तुम्हाला. आपतन कोन व अपवर्तित कोन हे एकमेकाच्या विरुद्ध असतात. एकमेकांच्या काय असतात? विरुद्ध असतात. हे दुसरा नियम आहे. विरुद्ध असतात हा दुसरा नियम आहे. हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेमध्ये हा नियम आपल्याला हे नियम विचारले होते. 3 नियम, म्हणून हे 3 नियम आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. पहिला नियम काय आहे? आपत्ती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलामध्ये असतात. त्याच्यानंतर आपत्ती कोन व अपवर्तित कोन हे एकमेकाच्या काय असतात? विरुद्ध असतात. पहा हे इथं आय आहे तर इथं आर आहे. हे काय असतात? एकमेकाच्या विरुद्ध असतात. त्याच्यानंतर लास्टचा जो नियम आहे तो नियम पहा. आपत्ती कोन आणि अपवर्तित कोन ह्यांच्या दोघांचं जे गुणोत्तर आहे, ह्या दोन कोनाचं पहा, ह्या दोन कोनाचं जे गुणोत्तर आहे, गुणोत्तर पहा, ह्याचं गुणोत्तर जे आहे हे गुणोत्तर कसं असते? हे साइन आय भागिले साइन आर बरोबर का असते? स्थिरांक असते. बरोबर का असते? स्थिरांक असते. हे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ह्या दोन कोनाचं जे गुणोत्तर आहे म्हणजे साइन आय भागिले साइन आर हे कसं असते? स्थिरांक असते, म्हणजे कॉन्स्टंट असते. काय असते? कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट. हे फॉर्म्युलाचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हे स्थिरांक लक्षात ठेवा. फक्त हे लक्षात ठेवा की आपतन कोन व अपवर्तित कोन ह्यांचं जे गुणोत्तर आहे ते कसं असते? स्थिरांक असते. म्हणजे साइन आय भागिले साइन आर हे कसं असते? स्थिरांक असते, म्हणजे कॉन्स्टंट असते. हे 3 नियम ह्या प्रकाशाचे अपवर्तनाचे झाले. ह्या नियमाव्यतिरिक्त खूप सारे याच्यामध्ये प्रश्न महत्त्वाचे पडतात. ते प्रश्न आता आपण इथं पाहूया. तर पहा पहिला प्रश्न काय आहे याच्यामध्ये? तर पहा आपण हे जे हवा आहे, हे हवा आहे, हे हवा जे आहे, हवा हे पारदर्शक माध्यम आहे. काच सुद्धा काय आहे? आपलं पारदर्शक माध्यमच आहे. हे जे हवा आहे विरळ माध्यम आहे. विरळ माध्यम. हवा काय आहे आपली? विरळ माध्यम. विरळ माध्यम काय आहे? आपली हवा आहे. आणि हे जे काच आहे, हे काच काय आहे? घन माध्यम आहे. काच काय आहे? घन माध्यम. म्हणजेच पहा मित्रांनो, विरळ माध्यम आणि घन माध्यम हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादं प्रकाश किरण विरळ माध्यमामधून घन माध्यमामध्ये जात असतो, तर पहा हे जो आपत्ती किरण आहे विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये जात आहे, म्हणजे काचमध्ये जात आहे, तेव्हा तो जे अपवर्तित किरण आहे, आपला अपवर्तित किरण, हा किरण स्तंभिकेकडे काय होतो? झुकतो. स्तंभिकेकडे काय होतो? तो झुकत असतो मित्रांनो. तो काय करत असतो? झुकत असतो. त्याच्यानंतर पहा हा जो झुकत असतो ना, मग हे विरळ माध्यमातून घन माध्यमातून जेव्हा आपत्ती किरण जातो तेव्हा तो जो किरण आहे मधला अपवर्तित किरण तो स्तंभिकेकडे काय करतो? झुकत जातो. समजा उदाहरणामध्ये घन माध्यमातून
विरळ माध्यमामध्ये जर किरण जात असेल तर तो किरण स्तंभिकेपासून झुकत नाही, तो स्तंभिकेपासून दूर जातो. समजा इथंच घेऊया आपण, हाच किरण काय झाला ह्या काचामधून पुढे जात आहे, हा किरण काय करत आहे आपल्या या काचामधून अपवर्तित होत आहे समजा इथून. तर हा कसं होणार, थोडा असा होणार. कसा होणार, तो असा होणार. आता इथं जे आहे इथं आपण लंब काढायचं आहे आपल्याला, इथं काय करायचं आपल्याला, असा लंब काढायचा आहे, इथं आपल्याला असा लंब काढायचा आहे. तर पहा हा जो किरण आहे, हा किरण या काचामधूनच पुढे गेलेला आहे. म्हणजेच पहा ही जी स्तंभिका आहे आपली, या स्तंभिकेपासून, तर पहा हे आपलं आय आहे, त्याच्यानंतर हे आपलं आर आहे. तर पहा मित्रांनो, हे आहे आर आपलं, हे आर आहे आणि हे काय आहे आपलं आय आहे. तर पहा मित्रांनो, इथं काय होत आहे, हे घन माध्यम ह्या काचपासून हे घन माध्यमपासून इकडं हवेकडे जात आहे किरण. तो हवेकडे जाते वेळेस तो जो अपवर्तित किरण आहे, हे खालचा किरण, ते स्तंभिकेकडे झुकत आहे का, इकडं झुकत नाही, तिकडं जात आहे. पहा इथं काय करत आहे, हा जो किरण आलेला आहे तो किरण इकडं असं न जाता, असं वर न जाता, तो काय करत आहे, ह्या स्तंभिकेकडे काय करते, झुकत आहे. हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तो प्रश्न असा विचारला जातो तुम्हाला, एखाद्या आपाती किरण एखाद्या पारदर्शक माध्यमावर आदळल्यानंतर त्याच्यामध्ये जो होणारा अपवर्तित किरण जो आहे तो स्तंभिकेकडे काय असतो किंवा कसा असतो, स्तंभिकेकडे कसा असतो, झुकलेला असतो, समांतर असतो, असे खूप सारे ऑप्शन येतात. तर आपल्याला काय करायचं आहे, अपवर्तित किरण कसा असतो, स्तंभिकेकडे झुकलेला असतो असं लक्षात ठेवायचं आहे. कधी विरळ माध्यमातून घन माध्यमाकडे जाते वेळेस. जर समजा तुम्हाला घन माध्यमापासून जर विरळ माध्यमाकडे जर प्रकाश किरण जात असेल तर तो जो प्रकाश किरण आहे तो खाली विरळ माध्यमाकडे गेलेला तो काय असते, स्तंभिकाकडे झुकत असतो का, स्तंभिकेपासून दूर जातो. मित्रांनो पहा इथं आकृतीमध्येच तुम्हाला समजत असेल, हा विरळ माध्यमातून ही जो प्रकाश किरण गेलेला आहे तो स्तंभिकेकडे अशी झुकलेला आहे आणि ह्या घन माध्यमापासून जो प्रकाश किरण गेलेला आहे हा स्तंभिका आहे, या स्तंभिकेपासून असं इकडं झुकलेला आहे का नाही, तो असा गेलेला आहे म्हणजे दूर जातो. इथं दूर गेलेला आहे, इथं जवळ आलेला आहे. म्हणजेच विरळ माध्यमामधून जर घन माध्यमामध्ये जर प्रकाश किरण जात असेल तर तो जो अपवर्तित किरण आहे मधला तो किरण काय होतो, स्तंभिकेकडे झुकतो, म्हणजे स्तंभिकेकडे येतो. हा तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जर असं विचारतात प्रश्नामध्ये की एक आपाती किरण एखाद्या पारदर्शक माध्यमावर येऊन 60 अंशाचा कोन तयार करत असेल, तर पहा मी तुम्हाला इथं लिहून कट करून दाखवतो तुम्हाला मी की याच्यामध्ये कसे कसे प्रश्न विचारतात. हे प्रश्नच खूप महत्त्वाचे आहेत. हे नियम तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पण याच्यावरचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न कसं लक्षात ठेवायचं आहे, तर पहा मित्रांनो, हे जो कोन आहे हे आपाती कोन आहे, आपातन कोन आहे आणि हे जे लंब आहे हे लंब सोडून जर आपण अशी एक रेष इथं काढलो तर इथं काटकोन तयार होत आहे. इथं काय होतं, ते काटकोन तयार होत आहे. म्हणजे हे जे सर्व माप आहे ते किती आहे, 90 अंशाचं आहे. मग इथं हे 90 अंशाचा काहीतरी तुकडा आहे. तर मी एक्झाम्पलमध्ये समजा इथं 50 अंश घेतलो मी, ह्या कोणाला, ह्या एकाच कोणाला 50 घेतलो, तर इथला जे छोटा कोन आहे आपला, हा जो आपातन कोन आहे तो किती होईल, 40 होईल. तो किती होईल, 40 होईल. कारण हे सर्व मिसळून किती आहे, 90 आहे. तर हे आपातन कोन आणि हे जे आपाती किरणापासून जे बनलेला कोन आहे 50, हे दोन्ही मिसळून किती होईल, 90 होईल. कारण हे जर 50 असेल तर हे किती असणार, मग 40 असेल. तर मग आता आपल्याला असा एक प्रश्न विचारला जातो, समजा एखादा आपाती किरण एका पारदर्शक माध्यमावर येऊन 60 अंशाचा कोन तयार करत असेल, तर पहा आपाती किरण किती करत आहे, 60 अंशाचा कोन करत आहे. 60 अंशाचा कोन काय करत आहेत, म्हणजेच पहा हे पारदर्शक माध्यम आहे, याच्यावर आपाती किरण येत आहे. आपाती किरण येऊन इथं काय करत आहे, 60 अंशाचा कोन तयार करत असेल तर तुम्हाला प्रश्न असं विचारते, तर आपातन कोनाचे माप किती असेल, आपातन कोनाचे माप किती असेल. पहा आपातन कोनाचे माप किती असेल, कोनाचे माप बरोबर किती, कोनाचे माप बरोबर किती. तर पहा एका पारदर्शक माध्यमावर आपाती किरण येऊन इथं 60 अंशाचं काय करत आहे, कोन तयार करत आहे. तर तुम्हाला आपातन कोनाचं माप किती म्हणजे ह्या कोनाचं माप किती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ह्या आपातन कोनाचं, आपातन कोन म्हणजे तुम्हाला माहीत आहे स्तंभिका आणि आपाती किरणापासून तयार झालेला हा छोटा कोन, ह्या कोनाचं माप किती आहे असं प्रश्न विचारलं. आणि कोन कोणतं दिलं आपल्याला, हा जो आपाती किरण येऊन पृष्ठभागावर कोन तयार केलेला आहे किती, 60 अंशाचा.
तर 60 अंशाचं हे असेल तर हे किती असेल मग हे असणार आहे 30 अंशाचं. का 30 अंशाचं असणार आहे कारण हे जे टोटल कोन आहे हा टोटल कोन किती आहे 90चा आहे. आपण हे लंब टाकला म्हणजे इथं 90चा कोन तयार झालेला आहे. हा जर 60 असेल तर हे किती असणार 30 असणार. हे किती असणार मग ह्या आपतन कोन किती असणार 30 अंश असणार. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरच अजून एक प्रश्न पडतो पहा मित्रांनो. समजा आपाती कोन तुम्हाला 30 दिलं, आपाती कोन काय दिलं 30 आणि आपाती कोनाला काय म्हणतो आपण आय म्हणतो. समजा हे आय किती दिलं आपल्याला 30 दिलं तर आर कसा असेल, आर हा जो आर आहे ना आर किती असेल किंवा कसा असेल आर हा विचारतो. तर पहा मित्रांनो कधी पण लक्षात घ्या हे जो 30 असेल तर हे जो मधला आर आहे हे आर 30 पेक्षा लहान असेल. किती असणार 30 पेक्षा लहान. समजा इथं 40 असेल हा 40 असेल. आय जर तुम्हाला 40 दिला, समजा आय किती दिला 40 दिला तर आर किती असणार 40 पेक्षा नेहमी काय असणार लहानच असणार. आय जेवढा दिला त्याच्यापेक्षा हे आर काय असणार लहानच असणार. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण पहा ना इथं काय आहे इथं लंब आहे, इथं जे आपाती किरण येत आहे, आपाती किरण आल्यानंतर हे अपवर्तित किरण काय होत आहे या स्तंभीकडे झुकत आहे. म्हणजे झुकत आहे म्हणजे इथं छोटं कोन तयार होत आहे. हे सरळ गेलेलं आहे म्हणजे इथं मोठंच कोन तयार आहे. दिसत सुद्धा आहे पहा छोटं किरण. कारण इथं झुकत आहे म्हणजे काय होईल लघु कोनासारखं होत आहे. म्हणजे नेहमी काय असते आय हे काय असते मोठं असते आर पेक्षा आणि आर हे काय असते आय पेक्षा नेहमी लहान असते. आय जर 30 दिलं तर आर काय आहे म्हणायचं आय 30 पेक्षा लहान आहे म्हणायचं. आर 40 दिलं तर आर कसं आहे 30 पेक्षा कसं आहे लहान आहे, 40 पेक्षा लहान आहे म्हणायचं. समजा इथं समजा आर आपल्याला काय दिलं आहे इथं आर आपल्याला 60 दिलेला आहे तर हे जो कोन आहे हे 60 पेक्षा जास्त आहे. कारण पहा हा कुठं होत आहे तिकडं सरकत आहे म्हणजेच काय ते मोठं कोन तयार करत आहे. काय करत आहे मोठं कोन तयार करत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि हे पण लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा बी हे जे घन माध्यम आणि विरळ माध्यम हे खूप महत्त्वाचं आहे. समजा एखादं प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमाकडे जात असेल तर त्याच्यामधलं जे अपवर्तित किरण आहे तो स्तंभिकेकडे काय होतो झुकतो. आणि घन माध्यमातून विरळ माध्यमाकडे जर प्रकाश किरण जात असेल तर त्याच्यामधला जो किरण आहे स्तंभिकेकडे झुकतो का झुकत नाही, स्तंभिकेपासून दूर जातो. असं हे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यानंतर ह्या प्रकाशाच्या अपवर्तनावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.